बार्शी टाकळी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंजर ग्रामपंचायतीत ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीचा प्रश्न चिघळला असून गावातील विकास कामांवर त्याचा थेट परिणाम होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। ग्रामसेवक विजय नवलकर हे गावात नियमित हजर राहत नसून 8-8 दिवस अनुपस्थित राहतात असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय। परिणामी गावातील विकास कामांचा धिंगाणा होत असून पाणी पुरवठा योजनेकडे सुद्धा कायम दुर्लक्ष होत असताना गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं। गावात सध्या विविध विकास कामांना गती मिळाली असताना संबंधित ग्रामसेवक मात्र गावाकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र। ग्रामपंचायतीचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी गावात मुक्कामी राहणं आवश्यक असताना ते एकही दिवस गावात थांबत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली। याचा फटका थेट नागरिकांना बसत असून विशेषतः सार्वजनिक पाणी पुरवठा व्यवस्थेवर परिणाम झाल्याचं दिसून होतं। पाणी पुरवठा नियमित होत नसल्यामुळे महिलांना व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। कधी येणे कधी जाणे अशा ढिसाळ पद्धतीने कामकाज सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली। ग्रामस्थांच्या मते संबंधित ग्रामसेवकांनी आपल्या कर्तव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून शासनाच्या नियमांचंही पालन होत नसल्याचं दिसतं। त्यामुळे त्यांची तात्काळ बदली हकालपट्टी करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात येते। ग्रामसेवकाचे आद्य कर्तव्य का? ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी असून त्याच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात। त्यामध्ये मुख्यतः ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालवणं, गावातील विकास कामांची अंमलबजावणी व देखरेख करणं, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य या मूलभूत सेवांच्या जबाबदारी पार पाडणं, ग्रामसभांचे आयोजन व निर्णयांची अंमलबजावणी करणं, शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणं, नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करणं, कार्यालयीन नोंदी, आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवणं। मात्र पिंजर येथील परिस्थिती पाहता या सर्व जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय। सीईओ कडून कारवाईची अपेक्षा। या सर्व प्रकारामुळे ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। आता प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।